जय हिंद फ्रेंड्स. सो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपल्या करंट क्लाउड्स या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आज आपण करंट क्लाउड्स मध्ये 1 ते 3 डिसेंबर 2025 मध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत तर त्याच्यावरती डिस्कशन त्या ठिकाणी करणार आहोत बघा. सो अधिक वेळ न दवडता डायरेक्टली डिस्कस करूया. हे आपण करत असताना टॉपिक वाईज त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो दॅट ते टॉपिक्स तुम्हाला लक्षात येतील आणि महिन्याच्या शेवटी मग हेच मॅगझिनच्या स्वरूपात देखील तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असेल. राईट. थोडासा एक वेगळा प्रयोग आपण करतोय की आधी काय व्हायचं, आपण मॅगझिन आल्यानंतर मग डिस्कशन घ्यायचो, तर त्याच्याऐवजी आता रिअल टाइम करता येते का त्याचा प्रयत्न हा आहे. पण ते रिअल टाइम करत असताना उगाच फापट पसारा मांडण्यापेक्षा टू दी पॉइंट काही गोष्टी डिस्कस करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केला जातोय. राईट. बघा, पहिला मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींमधला. इटलीनं AI डिफेन्स डोमचं उद्घाटन केलं. सो इटलीची एक संरक्षण कंपनी आहे लिओनार्डो नावाची, तर त्यांनी मायकेल अँजेलो डोम नावाचा AI चालित हवाई संरक्षण प्रणाली तर त्याचं अनावरण केलं. म्हणजे AI एनेबल्ड एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे तर ती त्यांनी त्या ठिकाणी डेव्हलप केलेली दिसते. राईट. सो पायाभूत सुविधा असतील, संवेदनशील भाग असतील शहरातले किंवा राष्ट्रीय आणि युरोपीय धोरणात्मक महत्वाच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी ते बनवण्यात आलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं दिसतं. राईट. सो इतर डोम पेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम करणारा हा प्लॅटफॉर्म आहे. सायबर डिफेन्स प्लॅटफॉर्म आहे. कमांड अँड कंट्रोल सिस्टीम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. सायबर वॉरफेअर च्या दृष्टिकोनातून सज्ज आहे असं त्यांनी सांगितलंय. इकडे तुम्हाला जगभरातील काही हवाई संरक्षण प्रणाली दिलेल्या आहेत. त्याच्यात भारतामध्ये आकाश वेपन सिस्टीम आहे किंवा पृथ्वी हवाई संरक्षण यंत्रणा त्या ठिकाणी आहे किंवा QRSM म्हणजे जलद प्रतिक्रिया सरफेस टू एअर मिसाईल त्या ठिकाणी आहे. USA चा गोल्डन डोम आहे किंवा क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्प प्रस्तावित आहे. पॅट्रियट आहे. त्यानंतर टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स आहे. कधी कधी काय होतं ना, अगड बगड जोड्याला मला पण प्रश्न विचारले जातात, म्हणून फक्त हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रशियाचा S-400 आहे, ट्रायम्फ आहे, S-500 आहे, प्रोमेटी आहे, बुक आणि टोर सिस्टीम आहे. चीनची HQ-9 आहे, HQ-16 आहे, HQ-22 आहे, HQ-19 आहे. राईट. सो ते आहेत. इस्रायलच्या बाबतीमध्ये जर का आपण विचार केला तर आयर्न डोम आहे किंवा डेव्हिड्स स्लिंग आहे, ॲरो 3 आहे. अशा पद्धतीच्या सिस्टीम आपल्याला बघता येते. राईट. सो आता इटलीनं काय केलंय, स्त्री हत्येला एक वेगळा गुन्हा म्हणून त्या ठिकाणी वर्गीकृत केलेला आहे आणि असं करणारं ते पहिलं राष्ट्र बेसिकली ठरलेलं आहे. वेगळा गुन्हा म्हणजे काय, तर बेसिकली जेंडर स्पेसिफिक जे गुन्हे घडताना दिसत आहेत किंवा केवळ स्त्री आहे किंवा महिला आहे म्हणून ज्या पद्धतीचे गुन्हे घडताना दिसत आहेत तर अशा गुन्ह्यांसाठी सेपरेट त्या ठिकाणी ट्रीट करायला सुरुवात केलेली या ठिकाणी दिसते. नेक्स्ट, आर्थिक आणि सामाजिक विकास नावाचा मुद्दा आहे बघा. राईट. अटल पेन्शन योजनेनं ओलांडला 8.34 कोटींहून अधिक नाव नोंदणीचा टप्पा. आता इथं जेव्हा तुम्हाला 8.34 कोटी नाव नोंदणी पूर्ण झालेली आहे वगैरे अशा काही गोष्टी दिसतात तर तेव्हा इथे एक गोष्ट अधोरेखित होती, ती म्हणजे योजना सक्सेसफुल झालेली दिसते. आणि जेव्हा जेव्हा मग ती आपली हाऊसिंग फॉर ऑल वाली प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा जनधन योजना असेल अशी सक्सेसफुल झाली किंवा ती LPG गॅस वाली उज्ज्वला योजना असेल तर तेव्हा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. आता मुद्दा हा नाहीये की तिथं 8.34 कोटींपेक्षा अधिक नोंदणी झाली म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये जवळपास 48% नोंदणी जी आहे तर त्याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे. तर ही एक बाब जी आहे तर ती त्यातली महत्वाची आहे. आता येऊयात अटल पेन्शन योजनेकडं. अटल पेन्शन योजनेची सुरुवात जी आहे तर ती 1 जून 2015 झाली. मूलतः असंघटित क्षेत्रातील कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील व्यक्ती, गरीब व्यक्ती यांना कुठंतरी एक वृद्धापकाळामध्ये आधार असला पाहिजे या दृष्टिकोनातून
सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारद्वारा अटल पेन्शन योजनेची सुरुवात जी आहे तर ती करण्यात आली. असं नाही की याच्या आधी अशा प्रकारच्या कुठल्या पेन्शन योजना अस्तित्वात नव्हत्या, पण त्या सगळ्या पेन्शन योजना मर्ज करण्यात आल्या आणि अटल पेन्शन योजना चालू करण्यात आलेली दिसते. सो बेसिकली बँक किंवा टपाल खात्यामध्ये बचत खातं ज्यांचं आहे, राईट, तर त्या 18 ते 40 वयोगटातल्या सर्व नागरिकांसाठी ही योजना जी आहे तर ती खुली करण्यात आली, राईट. म्हणजे मिनिमम 20 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी कंट्रीब्युशन द्यायचंय आणि त्याच्यानंतर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे योगदान आहे तर त्याच्या स्वरूपामध्ये 1,000 असेल, 2,000 असेल, 3, 4 किंवा 5,000 रुपये प्रति महिना अशा स्वरूपात निश्चित स्वरूपाच्या पेन्शनची हमी जी आहे तर ती देण्यात आली. याच्यात पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी जी आहे, PFRDA, तर त्याच्याद्वारे ह्या सगळ्या पेन्शनचं नियमन जे आहे तर ते केलं जाताना दिसतं. पुढे जाऊयात आपण. माय भारत नावाचं पोर्टल बघा. सो माय भारत नावाचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म हा आहे. टार्गेट करतोय पर्टिक्युलरली 15 ते 29 वयोगटातल्या युवकांसाठी किंवा तरुणांसाठी देश सेवेत किंवा करिअरमध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतोय, ज्यामुळं नेतृत्व करण्याची, शिकण्याची आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची त्यांना संधी जी आहे तर ती मिळू शकते. मराठीत देखील हे पोर्टल जे आहे तर ते उपलब्ध आहे. पोर्टलच्या उद्दिष्टांमध्ये युवा सशक्तीकरण आहे, तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि समाजाचे सक्रिय नागरिक बनवण्यासाठी सक्षम करणं. त्याच्यानंतर एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो व्हॉलेंटिअरिंग म्हणजे स्वयंसेवी अशा स्वरूपाचं व्हॉलेंटिअरिंग वर्क असेल किंवा कौशल्य विकास असेल, नेतृत्व प्रशिक्षणासाठी संधी. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की बऱ्याच प्रकारचे फेलोज जे आहे तर ते केंद्र सरकारतर्फे किंवा राज्य सरकारतर्फे त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट तर्फे निवडले जातात. तर ते फेलोज तर ते आपण ह्याच्यात बघता येईल. विकसित भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यात बऱ्याचदा म्हटलं जातं ड्रायव्हर्स ऑफ ग्रोथ कोण आहे तर युथ आहे, तर तरुणांचा सहभाग वाढवायचा आहे, तर त्यासाठी हे एक सेंट्रलाइज पोर्टल त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट बघा, 100 दिवसांची बालविवाह मुक्त भारत मोहीम, राईट. सो बालविवाह मुक्त भारत नावाची मोहीम एक राबवली आणि त्या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाले, तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा 100 दिवसांची बालविवाह मुक्त भारत विशेष जागरूकता मोहीम जी आहे तर ती 4 डिसेंबर 2025 या दिवसापासून सुरू झालेली दिसते. बघा, इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेन फॉर चाइल्ड मॅरेज फ्री भारत, बालविवाह मुक्त भारत कुणी चालू केलेली आहे? महिला आणि बाल विकास मंत्रालयाने इनिशियली 27 नोव्हेंबर 2024 ला एक मोहीम चालू केलेली होती. त्या मोहिमेला 27 नोव्हेंबर 2025 ला 1 वर्ष पूर्ण झालं, राईट. सो याच्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा दिली जाईल, तसंच बालविवाह प्रतिबंध विषयावरील देशभरातील प्रेरणादायी घटना आणि गावागावातून प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव जे आहेत तर ते किंवा त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याला थोडंसं व्हिज्युअलायझेशन जे आहे तर ते त्या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे, राईट. 100 दिवसांची विशेष मोहीम जी आहे तर त्यातला पहिला टप्पा 27 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 मध्ये आहे, ज्याच्यात शाळा, महाविद्यालय तसंच विद्यापीठांमध्ये वादविवाद स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, चर्चासत्र असतील, तर ह्याचे आयोजन केलं जाणार आहे आणि यांच्या माध्यमातून बालविवाह थांबवण्याच्या दृष्टिकोनातून अवेअरनेस जो आहे तर तो जनरेट करण्यात येणार आहे. दुसरा टप्पा जो आहे तर तो 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान आहे, ज्याच्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ टार्गेट केली. आता धार्मिक नेते, समाजातील प्रभावशाली व्यक्ती, विवाहविषयक सेवा देणारे गट इत्यादींबरोबर चर्चा घडवून त्या ठिकाणी आणणं, कारण हा काही फक्त काय म्हणतात त्याला एका गटापुरता मर्यादित असलेला विषय नाहीये. त्याच्याशी रिलेटेड काही कस्टम्स आहेत, ट्रेडिशन्स आहेत, म्हणजे धर्माचा संबंध आहे. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र येऊन चर्चा घडवून आणणं आणि त्याच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक सुरक्षित वातावरण निर्माण करणं आणि त्याच्या थ्रू बालविवाह होणार नाहीत याची खबरदारी घेणं, याच्याबद्दल अवेअरनेस जनरेट करणं हे दुसऱ्या टप्प्यात आहे. आणि तिसरा टप्पा जो आहे तर तो 1 फेब्रुवारी
हे 8 मार्च 2026 दरम्यान आहे. याच्यात ग्रामपंचायत आणि महानगरपालिकांनी आपापल्या बैठकीत आपला प्रभाग बाल विवाह मुक्त असण्याबाबतची घोषणा करणारे ठराव जे आहेत तर ते मंजूर करण्यासाठी प्रेरित केलं त्यांना जाईल. अशा प्रकारे ही मोहीम जी आहे तर ती राबवली जाताना दिसते. राईट. त्यानंतर बघा, वर्ल्ड स्किल एशिया कॉम्पिटिशन 2025 तैवानमध्ये 3ऱ्या क्रमांकाची ही वर्ल्ड स्किल एशिया कॉम्पिटिशन 2025 झाली, ज्याच्यामध्ये भारतानं याच्यामध्ये 8वा क्रमांक जो आहे तर तो पटकावलेला त्या ठिकाणी आहे. राईट. ट्रॅडिशनल आणि तंत्रज्ञान आधारित कौशल्य श्रेणीमध्ये उत्कृष्टतेसाठी भारताला 1 रौप्य पदक, 2 कांस्य पदक आणि 3 इतर पदकं जी आहेत तर ती त्या ठिकाणी मिळालेली दिसते. राईट. भारत या प्रकारच्या कॉम्पिटिशन मध्ये पहिल्यांदाच सहभागी त्या ठिकाणी झालेला दिसतो. राईट. तो मग वेगवेगळी पदकं जी आहेत, रंगकाम, सजावट, त्याच्यानंतर औद्योगिक डिझाईन तंत्रज्ञान, त्यानंतर रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन, त्यानंतर व्यवसायासाठी सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, वेब टेक्नॉलॉजी आणि विद्युत प्रतिष्ठापन या कॅटेगरीमध्ये ही अवॉर्ड जी आहेत तर ती मिळालेली दिसत आहेत. सो आता जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा जी आहे तर ती तैपेई तैवाननं 27 ते 29 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित केलेली होती आणि ही 3ऱ्या क्रमांकाची त्या ठिकाणी होती. मगाशीच सांगितलं मी, भारत पहिल्यांदा सहभागी झालेला होता. याच्यामध्ये भारतीय पथकात 21 कौशल्य श्रेणीमध्ये 23 स्पर्धकांनी सहभाग जो आहे तर तो त्या ठिकाणी घेतलेला होता बघा. राईट. सो इंटरकॉन्टिनेंटल स्किल रिलेटेड कॉम्पिटिशन आहे ही वर्ल्ड स्किल एशिया कॉम्पिटिशन. राईट. संपूर्ण आशिया खंडातले जे देश आहेत तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणात उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं आयोजन जे आहे तर ते केलं जातं आणि पहिलं अशी आवृत्ती 2018 मध्ये क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी झालेली होती. त्यानंतर बघा, एक इंटरेस्टिंग न्यूज त्या ठिकाणी तुम्हाला दिसतीये. राईट. न्यूज काय सांगतेय तर एलओसी किंवा पीओकेतील व्यापार जो आहे तर तो जीएसटी पात्र आहे, म्हणून मी इंटरेस्टिंग तुम्हाला म्हटलं. राईट. बघा आता इथं काय सांगितलंय, भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या नियंत्रण रेषेवरती म्हणजेच एलओसी आणि पाक व्याप्त काश्मीर पीओके यांच्यातला जो सीमापार व्यापार आहे हा आंतरराज्य व्यापाराच्या कक्षेत येतो, त्यामुळे त्याच्यावरती जीएसटी लागू होईल असा निर्णय कुणी दिलेला आहे, जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने दिलेला आहे. म्हणजे याच्यात मला इंटरेस्टिंग काय वाटतं माहितीये का, जे पीओके आपला इंटिग्रल त्या ठिकाणी पार्ट आहे, जे अँड के इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, हे याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. राईट. आणि त्यामुळं हा जो व्यापार अशा पद्धतीचा होतोय हा एक आंतरराज्य व्यापार आहे. राईट. सध्या पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली क्षेत्र कायदेशीररित्या पूर्वीच्या जम्मू काश्मीर राज्याचा भाग आहेत असं निरीक्षण जे आहे तर ते जम्मू काश्मीर उच्च न्यायालयानं जे आहे तर ते नोंदवलेलं आहे. 2017 ते 19 या काळात नियंत्रण रेषे पलीकडील लोकांशी व्यापारात गुंतलेल्या भारतीय व्यापाऱ्यांनी दाखल केलेल्या रिट पिटिशन वरती सुनावणी करताना हे निरीक्षण जे आहे तर ते नोंदवण्यात आलं. नाहीतर परत तुम्ही काय म्हणाल की सर आता कुठं व्यापार चालू आहे, नाही, हा कधीच आहे 17 ते 19 या काळात जो व्यापार चालू होता त्याच्यावरती जे रिट पिटिशन आहे याच्यामध्ये बघा वस्तू विनिमय आणि पुरवठा व्यवहारांचा समावेश होता. आपल्या याचिकेत याचिकाकर्त्यांनी कर प्राधिकरणांनी जीएसटीची मागणी करण्यासाठी जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिसांना आव्हान जे आहे तर ते दिलेलं होतं. त्यांना विविध आधारांवरती प्रादेशिक आणि पुरवठा वर्गीकरणालाही आव्हान दिलेलं होतं. याचिका फेटाळली गेली. जम्मू काश्मीर तसंच लडाख उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठानं जीएसटी कायद्याअंतर्गत जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिसांना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या. परत 2019च्या पुलवामा हल्ल्यानंतर नियंत्रण रेषा ओलांडून होणारा व्यापार आता बंद करण्यात आलेला आहे. राईट. सो हे 2019 पासून ऑलरेडी स्थगित आहे, पण लक्षात ठेवा त्याच्यावरती पण जीएसटी जो आहे तर तो लावलेला आहे. भूगोल, पर्यावरण आणि कृषी या कॅटेगरीमध्ये आता आपण जाऊयात की ह्याच्यात काय होतंय. राईट. अगेन आता अमरावतीकरांनी हे लक्षात ठेवलंच पाहिजे. हा पक्षी जो दिसतोय तुम्हाला तर तो तांबट नावाचा पक्षी त्या ठिकाणी आहे. अमरावती शहरानं या पक्षाला शहर पक्षाचा दर्जा त्या ठिकाणी प्रदान केलेला आहे
आणि असं करणारं अमरावती हे महाराष्ट्रातलं पहिलं शहर त्या ठिकाणी ठरलेलं आहे. राईट. बघा तांबट नावाचा पक्षी आहे, तर त्या तांबट नावाच्या या पक्षाला अमरावती शहरानं शहर पक्षाचा दर्जा म्हणजे सिटी बर्डचा दर्जा जो आहे तर तो प्रदान केलेला आहे. आणि असं करणारं अमरावती हे देशात महाराष्ट्रातलं पहिलं शहर त्या ठिकाणी ठरलेलं आहे. प्रथम घडणाऱ्या घटनांच्या दृष्टिकोनातून पण हे महत्वाचं आहे. आणि एन्व्हायरमेंट इकॉलॉजीच्या बाबतीमध्ये थोडीशी सेन्सिटिव्हिटी जी आहे तर ती शहराची याच्या बाबतीत दिसून येते. अशाच प्रकारे गंगेतल्या डॉल्फिनला सिटी अॅनिमलचा दर्जा जो आहे तर तो गुवाहाटीनं दिलेला होता. तेव्हा पण आयोगानं त्याच्यावरती प्रश्न जो आहे तर तो विचारलेला होता. सो तांबट पक्षी हा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात ठेवा. नेक्स्ट, दिटवाह नावाचं चक्रीवादळ जे आहे तर ते रिसेंटली नोव्हेंबर 2025 मध्ये किंवा नोव्हेंबरच्या एंडला वगैरे आलेलं होतं बघा. आणि पर्टिक्युलरली श्रीलंकेमध्ये या चक्रीवादळाचा कहर जो आहे तर तो त्या ठिकाणी झाला. भारताचा जर का विचार केला तर दक्षिण आंध्र प्रदेशसाठी अलर्ट जो आहे तर तो या ठिकाणी जारी करण्यात आलेला होता. त्याबरोबर तमिळनाडू आणि पुदुच्चेरीसाठी पण रेड अलर्ट जो आहे तर तो दिलेला होता. 26 नोव्हेंबर 2025 रोजी बंगालच्या उपसागरामध्ये दितवा चक्रीवादळ जे आहे तर ते एक डिप्रेशन क्रिएट झालेलं त्या ठिकाणी दिसते. आता बाकी तर आपण गोष्टी बघितलेल्या आहेत की 13 सदस्य देश आहेत. ते 13 सदस्य देश नावं देतात चक्रीवादळाला आणि अल्फाबेटिकल ऑर्डर जी आहे तर ती त्याच्यामध्ये फॉलो होताना दिसते. राईट. दिटवा हे नाव जे आहे तर ते येमेन या देशानं त्या ठिकाणी दिलेलं आहे. येमेन या देशानं दिलेलं आहे. एमपीएससी बऱ्याचदा प्रश्न विचारते की कुठल्या चक्रीवादळाला कुणी नाव दिलं, किंवा एमपीएससी डायरेक्ट विचारते की नोव्हेंबर 2025 मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये खालीलपैकी कोणते वादळ निर्माण झालेले होते. दिटवा लक्षात ठेवा. आणि आता या वादळामध्ये बाधित झालेल्या श्रीलंकेच्या आपत्कालीन गरजांना पाठिंबा देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू नावाचं ऑपरेशन जे आहे तर ते सुरू केलेलं दिसतं. नेबरहुड फर्स्ट या पॉलिसी अंतर्गत आपण श्रीलंकेला दिटवा चक्रीवादळा मध्ये जी काही आपत्कालीन परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे तर त्याला मदत करण्यासाठी ऑपरेशन सागर बंधू नावाचं ऑपरेशन चालू केलेलं आहे. नेक्स्ट, रामबन सुलई मध. बघा, पंतप्रधानांनी मन की बात मध्ये रामबन सुलई मधाबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. JK मधल्या रामबन जिल्ह्यामधल्या जंगली सुलई म्हणजेच तुळस या फुलांपासून हा मध जो आहे तर तो त्या ठिकाणी बनवला जातो. औषधी मूल्य याच्यासाठी आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय, 2021 मध्ये याला GI टॅग पण त्या ठिकाणी आहे बघा. राईट. सो स्फटिकासारखा स्वच्छ असणारा हा मध आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची खनिज एन्झाईम्स यांनी समृद्ध असलेला हा मध आहे. आता कधी कधी असंच मन की बात मध्ये काहीतरी डिस्कस होतं आणि त्याच्यावरती प्रश्न क्रिएट होताना दिसतो. याच्या आधी पण थेट मन की बात वरती पण प्रश्न विचारलेले आहेत. पण आपण इथं लक्षात ठेवा, हरियाणातील गिधाडांचा प्रवास महाराष्ट्रातून. बघा, हरियाणातील गिधाडांना महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रयोग 15 महिन्यानंतर यशस्वी ठरलेला आहे. हरियाणातल्या पिंजोर या ठिकाणी बंद पक्षीगृहात जन्मलेल्या, एवढंच लक्षात ठेवायचे. बाकी या न्यूज मध्ये जास्त काही नाहीये. हरियाणातलं जे पिंजोर आहे तर तिथं कॉन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटर आहे. राईट. बंद पक्षीगृहात म्हणजे ह्युमन कॅप्टिव्हिटी मध्ये कॉन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटर मध्ये अंडर ह्युमन ऑब्झर्वेशन त्यांचं प्रजनन जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढवलं जातंय आणि मग त्यांना ट्रान्सलोकेट जे आहे तर ते या ठिकाणी केलं जाताना दिसतंय. संरक्षण आणि सुरक्षा नावाचा मुद्दा आहे. सो डिफेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय न्यूज आहेत तर ते बघूयात आपण. एक्युवेरिन किंवा युकेवेरिन नावाचा एक संयुक्त लष्करी सराव जो आहे भारत आणि मालदीव्स या दोन देशांच्या सैन्य दलांमध्ये हा सराव जो आहे तर तो आयोजित करण्यात आलेला आहे. 14वी आवृत्ती आहे बघा ही युकेवेरिनची. तर केरळ मधल्या तिरुअनंतपुरम या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे. 2 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये या युद्ध सरावाचं आयोजन जे आहे तर ते केलं जाताना दिसतं.
युद्ध सरावाची सुरुवात जी आहे तर ती 2009 मध्ये झाली आणि अल्टरनेटली एकदा मॉलदीव्स मध्ये एकदा इंडियामध्ये असा हा युद्ध सराव आयोजित केला त्या ठिकाणी जातो. एक्युवेरिन म्हणजे द्विवेही भाषेमध्ये मित्र असा त्या ठिकाणी होतो. राईट. सो भारत आणि मॉलदीव्स यांच्यातलं घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक म्हणून हा इक्वेरिन ओळखला जातो. त्यानंतर बघा समुद्रयान नावाची मोहीम आहे. सो समुद्रयान काय आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो भारतातली 6000 मीटर खोलीपर्यंत पोहोचणार पहिलं मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडी अभियान. राईट. सो डीप सी सबमरीन एक्सप्लोरेशन अभियान जे आहे तर ते समुद्रयान आहे. फ्रान्स कडून सिंटॅक्टिक फोमचा पुरवठा उशिरा झाल्यामुळं चाचणीला विलंब होत आहे. नॉर्वेमध्ये चाचणी केल्यानंतर आता हे अभियान जे आहे तर ते या वर्षाच्या अखेरीस त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स अंतर्गत राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प जो आहे तर तो राबवला जातो. ह्याच्या आधी पण आपण याच्यावरती चर्चा केलेली आहे बघा. 100 मीटर पर्यंत स्टील मॉडेलची चाचणी घेण्यात आलेली आहे आणि पुढील वर्षीपर्यंत 500 मीटर पर्यंत चाचणी घेण्याची योजना त्याच्यामध्ये आहे. राईट. भविष्यात खोल समुद्रातील खाणकामासाठी समुद्र तळातील माती आणि खडक गोळा करण्यासाठी या मोहिमेतील 3 क्रू सदस्य त्याच्यामध्ये असतील. राईट. जगभरात शस्त्रास्त्रांच्या व्यापारामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. आता हे बाय डिफॉल्ट असणार आहे का? तर हो असणार आहे. का? इस्रायल पॅलेस्टीन तिकडे चाललेलं आहे, गाझा पट्टीवरती काय चाललेलं आहे, रशिया वर्सेस युक्रेनचं चाललेलं आहे, भारत पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात झालं. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी युरोपियन युनियन वरती वेगवेगळे टॅक्सेस लावण्याबाबत त्यांच्याविषयी व्यापाराविषयी काही भाकितं केलेली दिसतात. त्याच्यानंतर इन जनरल युरोपियन युनियनचा देखील डिफेन्सवरचा खर्च जो आहे तर तो वाढलेला आहे. सो इनसिक्युरिटीचं वातावरण थोडंसं तयार झालं. थोडीशी 2 राष्ट्रांमध्ये वितुष्ट निर्माण झालं की शस्त्रास्त्र स्पर्धा जी आहे तर ती वाढीला लागते. आणि याच्यासाठी एक फेमस अहवाल आहे सिप्रीचा, तर तो स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने एक अहवाल प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 2018 नंतर पहिल्यांदाच 5ही मोठ्या शस्त्रास्त्र कंपन्यांच्या शस्त्रास्त्र महसुलामध्ये जी आहे तर ती वाढ झालेली आहे. यामध्ये लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशन USA, RTX अमेरिका, त्याच्यानंतर नॉर्थरॉप गुमन कॉर्पोरेशन अमेरिका, BAE सिस्टीम UK आणि जनरल डायनेमिक्स कॉर्पोरेशन अमेरिका यांचा समावेश आहे. आता मी बऱ्याचदा सांगत असतो बघा, 2 देशांमध्ये भांडणं लावायची, एकाला कर्ज द्यायचं आणि एकाला शस्त्रास्त्र द्यायची, हा जुना धंदा अमेरिकेचा आहे, आत्ताचा नाही. तुम्ही बघताय की टॉपच्या 4 कंपन्या ज्या आहेत त्या 5 कंपन्या आहेत तर त्यापैकी 4 कंपन्या शस्त्रास्त्र कंपन्या तर अमेरिकेच्याच आहेत. राईट. सो या वाढीमध्ये युरोपियन आणि अमेरिकन कंपन्यांचा वाटा जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात आहे. चीनी शस्त्रास्त्र उद्योगात समस्यांमुळे घट झालेली दिसते. 100 अव्वल कंपन्यांपैकी 39 पैकी 30 कंपन्यांच्या महसुलात जी आहे तर ती वाढ नोंदवण्यात आलेली आहे. राईट. इथं बघा 100 कंपन्यांच्या यादीत 3 भारतीय कंपन्या आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे. राईट. या 3 कंपन्या तेवढं लक्षात ठेवा. सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाचा मुद्दा आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान. संचार साथी खूप जास्त बवाल क्रिएट झाला ना, संचार साथी नावाचा ऍप. गव्हर्नमेंटनं काय सांगितलं? डिजिटल सुरक्षितता सुधारण्यासाठी, त्याचबरोबर तुमचे चोरीला गेलेले जे मोबाईल आहेत तर ते शोधण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये कुठला सायबर फ्रॉड होऊ नये यासाठी काय करा, ऑलरेडी एक्झिस्टिंग असणाऱ्या मोबाईलमध्ये संचार साथी ऍप जे आहे तर ते डाउनलोड करा. आणि नसेल तर गव्हर्नमेंटनं एक कंपल्शन केलं की आता जे नवीन मोबाईल मग ते आयात केले जातील किंवा भारतामध्ये बनवले जातील त्याच्यामध्ये इनबिल्ट ऍप, इनबिल्ट म्हणजे काय, ऑलरेडी त्या मोबाईलमध्ये असणार आहेत. बरोबर. बरेच ऍप आपल्या ऑलरेडी, उदाहरणार्थ गुगल चे वेगवेगळे ऍप्स ऍप्लिकेशन्स जे आहेत तर ते आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इनबिल्ट असतात. ते इन्स्टॉल करावे लागतात का आपल्याला? नाही, आपल्याला पाहिजेत ते ऍप नंतर आपण इन्स्टॉल करतो. गेटिंग इट? सो इनबिल्ट ऍप जे आहे तर त्याच्यामध्ये संचार साथी असलं पाहिजे असं दूरसंचार विभागानं पर्टिक्युलरली सांगितलं होतं.
आणि त्याच्यावरती मग परत कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली की हे ब्रीच ऑफ प्रायव्हसी आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक नागरिकावरती असा वॉच ठेवायचा आहे का, किंवा गव्हर्नमेंटला प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये आता इंटरेस्ट आहे का, मोबाईल मधून स्पाईंग करायचं आहे का. मग त्यामुळे विरोध झाल्यामुळे मग परत गव्हर्नमेंटनं थोडंसं बॅकफुटवरती जाऊन असं सांगितलं की नाही, हे कंपल्सरी नाहीये, व्हॉलेंटरली तुम्ही डाउनलोड करायचं असलं तर करू शकता. आमचा उद्देश जो आहे तर तो सायबर फ्रॉड रोखणं, त्याचबरोबर चोरी झालेला मोबाईल जो आहे तर त्याचा मिसयूज त्या ठिकाणी रोखणं हा त्या ठिकाणी आहे. राईट. त्याच्यानंतर बघा पुण्यातले शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी अलकनंदा नावाची एक दीर्घिका जी आहे, गॅलेक्सी जी आहे तर ती त्या ठिकाणी शोधून काढलेली आहे. राईट. सो नासाच्या जेम्स वेबर टेलिस्कोपनं जे काही ऑब्झर्वेशन दिली तर त्याच्या आधारे पुण्यातल्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स NCRA च्या शास्त्रज्ञांनी आतापर्यंतची सर्वात दूरची आणि स्पायरल सर्पिल आकार नाव गॅलेक्सी जी आहे तर ती शोधून काढलेली आहे. 12 अब्ज प्रकाश वर्ष दूर असणारी ही दीर्घिका म्हणजे गॅलेक्सी आहे, त्याला अलकनंदा असं नाव जे आहे तर ते देण्यात आलेलं त्या ठिकाणी आहे. राईट. सो NCRA मधील राशी जैन यांनी खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही गॅलेक्सी जी आहे तर ती शोधून काढलेली आहे. पुरस्कारामध्ये बघा, राईट, पब्लिक आउटरीच आणि कम्युनिकेशन साठी सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहे आणि सीमा शुल्क मंडळ तर त्यांना भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 मध्ये सार्वजनिक पोहोच आणि संप्रेषणासाठी सुवर्ण पारितोषिक जे आहे तर ते मिळालेलं आहे. एज्युकेशन मध्ये राष्ट्रीय मेंटरशिप मिशन एक लॉन्च करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना राष्ट्रीय मेंटरशिप मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यास सांगितलेली आहे. सो बेसिकली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये मेंटरशिपची कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये असं आहे की हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधले जे प्राध्यापक आहेत तर ते काय करतील तर ते शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या माध्यमातून ही मेंटरशिपचा कार्यक्रम जो आहे तर तो राबवतील. आणि ते काय करतील, शाळेतल्या शिक्षकांना म्हणजे कॉलेजचे तज्ज्ञ शिक्षक जे आहेत तर ते काय करतील, शाळेतल्या शिक्षकांना मेंटरशिप जी आहे तर ती देतील. सो या मेंटरशिप अंतर्गत ते त्यांच्या कपॅसिटी बिल्डिंग त्या ठिकाणी करतील आणि सो दॅट जे एज्युकेशनल आउटकम आपल्याला शालेय शिक्षण स्तरावरती सुधारायचे तर त्याच्यासाठी मदत जी आहे तर ती होणार आहे. बघा, कौशल्य सामायिक करण्यासाठी आणि अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेंटॉर्सना शिक्षकांशी त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केला जाईल. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन याची रचना केलेली. आता आधी HRD वगैरे होता तेव्हा नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन वगैरे या मुद्द्यांवरती अनेकदा प्रश्न विचारले जायचे. राईट, लक्षात ठेवा. फक्त क्रीडामध्ये बघा, वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर अवॉर्ड्स अर्मांड डुप्लांटिस स्वीडनचा आहे आणि सिडनी मॅकलॉफ्टिन लेव्हन USA यांना त्या ठिकाणी 2025 चा ॲथलीट ऑफ द इयर घोषित करण्यात आलेला आहे. डुप्लांटिसनं पुरुषांच्या पोल वॉल्ट मध्ये 4 वेळा जागतिक विक्रम जो आहे तर तो मोडलेला आहे आणि इनडोअर आणि आउटडोअर जागतिक जेतेपदांसह 16 स्पर्धा जी आहेत तर ते जिंकलेल्या आहेत. आधुनिक ऍथलेटिक्स मधला पहिला पुरुष पोल वॉल्टर आहे तो, जो सलग 2 वर्ष एकाच स्पर्धेमध्ये अपराजित त्या ठिकाणी राहिलेला आहे. मॅकलॉफ्टिन लेव्हन न टोकियोमध्ये महिलांच्या 400 मीटर शर्यतीमध्ये 47.78 सेकंदात विजेतेपद पटकवलं आणि 42 वर्षांचा जागतिक विक्रम तिनं मोडलेला त्या ठिकाणी आहे. राईट. आणि 42 वर्ष म्हणजे अनडिस्प्युटेड तिथे विक्रम होता तर तो त्या ठिकाणी मोडलेला आहे. 400 मीटर फ्लॅट आणि 400 मीटर हर्डल्स म्हणजे अडथळा शर्यतीत जागतिक जेतेपद जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू त्या ठिकाणी आहे. सो वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर 2025 दोन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर रिसेंटली बघा, दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित शर्मानं म्हणजे आता मी असं म्हणणार नाही फॉर्म परत
आलाय रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा वगैरे, पण त्याच्यामध्ये त्याचा एक विक्रम झालेला दिसतो. 352 सिक्स जे आहेत तर ते वन डे मध्ये रोहित शर्माने मारलेले आहेत. आणि आता वन डे मध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या बाबतीमध्ये जगात प्रथम क्रमांकावरचा खेळाडू कोण असेल तर तो रोहित शर्मा आहे. सो सर्वाधिक षटकारांच्या बाबतीच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावरती रोहित शर्मा आहे. दुसऱ्या क्रमांकावरती शाहिद आफ्रिदी आहे, ज्यानं 351 सिक्स मारलेले होते. म्हणजे आधी शाहिद आफ्रिदीच्या नावावरती हा विक्रम होता, आता रोहित शर्माच्या नावावरती आहे. त्याच्यानंतर ख्रिस गेल आहे 331 सिक्स, त्याच्यानंतर सनथ जयसूर्य आहे 270, आणि त्याच्यानंतर थाला फॉर अ रिझन महेंद्रसिंग धोनी आहे 229 पाचव्या क्रमांकावरती. राईट. सो 269 रोहितनं खेळलेल्या वन डे लढतींमध्ये 277 लढती आहेत. त्याचवेळी शाहिद आफ्रिदीच्या 369 डाव आहेत. राईट. म्हणजे खूप जास्त, म्हणजे खूप जलद गतीने केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. राईट. त्यानंतर बघा, रोहित शर्माच्या नावावरती आंतरराष्ट्रीय सामन्यातील टोटल षटकार जे आहेत तर ते 645 आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे जे क्रिकेटचे फॉर्मॅट आहेत तर त्याच्यामध्ये. राईट. आणि रोहितचा T20 मध्ये सर्वाधिक 205 षटकारांचा विक्रम जो आहे तर तो आहेच. म्हणजे T20 मध्ये पण आहे, वन डे इंटरनॅशनल मध्ये पण त्या ठिकाणी आहे. राईट. अजून खाली आहे वन डे मध्ये वेगवान गोलंदाजांना मारलेले षटकार. ठीक आहे, ते तेवढं काही जास्त विचारलं जाणार नाही, पण हे वरचं लक्षात ठेवा. प्रथम घडलेल्या घटना, अगेन आयोगाचा इम्पॉर्टंट आणि आवडता एरिया ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा इनफॅक्ट जातात. वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातलं पहिलं वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ जे आहे तर ते बनलेलं आहे. आणि ते दरवर्षी 40 दशलक्षाहून अधिक प्रवाशांना त्या ठिकाणी हाताळते. वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ म्हणजे काय, तर जेवढ्या पाण्याचं युटिलायझेशन होतंय त्याच्यापेक्षा जास्त पाणी जे आहे तर ते रिचार्ज होते. त्याच्यामुळं नैसर्गिक संसाधनांचं जतन जे आहे तर ते त्या ठिकाणी होतंय. अशा प्रकारचं जे विमानतळ आहे तर त्याला वॉटर पॉझिटिव्ह एअरपोर्ट असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ते नवी दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे तर ते ठरलेलं आहे. राईट. सो नेट झिरो इमेजनच्या बाबतीमध्ये पण आपण प्रश्न टेस्ट सिरीज मध्ये वगैरे बघितलेला की हेच विमानतळ आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रपतींचे कांस्य पदक पटकावणारी एनडीएतील पहिली महिला छात्र सिद्धी जैन. एकदा असं झालेलं होतं की कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या एक्झाम मध्ये एक मुलगी जी आहे तर ती भारतात पहिली आलेली होती आणि ती महाराष्ट्रीयन होती, तर त्या मुलीबद्दल प्रश्न विचारलेला होता. दुसरी गोष्ट, आता बघा सुप्रीम कोर्टमध्ये केस होती की फील्ड वरती पण महिलांना का, म्हणजे हे डिस्क्रिमिनेशन असं त्या ठिकाणी नको आणि हे इक्वॅलिटीच्या अगेन्स्ट आहे. सुप्रीम कोर्टनं निर्णय दिल्यानंतर इंडियन आर्मीनं किंवा इनफॅक्ट मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनं असं डिक्लेअर केलं की आता एनडीए मध्ये महिलांचा देखील समावेश करण्यात येणार. आणि आपण त्याच्यावरती पण चर्चा केलेली आहे की पहिली महिलांची तुकडी जी आहे तर ती दाखल झाली. राईट. सो त्याची पासिंग आउट वगैरे झालेली दिसते. उत्तर प्रदेशातल्या या सिद्धी जैन आहेत तर त्यांनी एनडीए मध्ये राष्ट्रपतींचं कांस्य पदक मिळवलेलं आहे. आणि अशा प्रकारे कुठल्या तरी एनडीएच्या गर्ल कॅडेटचा राष्ट्रपतींच्या पदकानं गौरव होण्याची ही पहिलीच त्या ठिकाणी वेळ आहे. राईट. एनडीएच्या 149व्या तुकडीमध्ये 3 वर्षांचं प्रशिक्षण जे आहे तर ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. बेसिकली त्यांनी एअरफोर्स त्यांना मिळालेला आहे. सो एनडीएतल्या प्रशिक्षणानंतर डुंडिगल या ठिकाणी हवाई दल अकादमीमध्ये पुढचं प्रशिक्षण घेऊन त्या एअरफोर्समध्ये पायलट म्हणून रुजू होणार आहेत सिद्धी जैन, लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरती म्हणजे प्रभारी कुलगुरू म्हणून एक महिला विराजमान झालेली आहे. पण पुन्हा एकदा या विद्यापीठामध्ये 102 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच काय झालेलं आहे तर कुठल्या तरी महिलेला
कुलगुरू पद जे आहे तर ते प्रदान करण्यात आलेलं आहे. तर बघा, डॉक्टर मीनाली मकरंद क्षीरसागर यांनी प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे यांच्याकडून पदाचा भार स्वीकारला. सॉरी, आता हे प्रॉपर कुलगुरू झालेले आहेत, त्यामुळं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू. असंच मला वाटते लेफ्टनंट जनरल निवृत्त माधुरी कानिटकर यांच्याबद्दल पण राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विद्यापीठा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या त्या कुलगुरू झाल्या, तर त्याच्याबद्दल प्रश्न सरळ सेवेमध्ये आलेला होता. राईट. सो राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून त्यांची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आली. नागपूर विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी आहेत त्या, विशेष म्हणजे, आणि कम्प्युटर सायन्स मध्ये त्यांनी PhD त्या ठिकाणी केलेली आहे. राईट. सो लक्षात ठेवा, डॉक्टर मीनाली क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रथम घडणाऱ्या घटना. GK टाईप मध्ये जाऊयात आता आपण. जागतिक एड्स दिन 1 ते 3 डिसेंबरच्या आपण करंट अफेअर बघतोय. सो 1 डिसेंबर हा दिवस जो आहे तर तो दरवर्षी आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक एड्स दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. एड्स HIV बाधित मृत्युमुखी पडलेल्यांचं स्मरण आणि त्याचबरोबर त्याचा प्रसार आणि प्रचार जो आहे तर तो त्या ठिकाणी रोखणं. 1988 मध्ये WHO ने याला प्रथम मान्यता जी आहे तर ती त्या ठिकाणी दिलेली होती. व्यत्ययांवर मात करणे, एड्स प्रतिसादाचे रूपांतर करणे ही यावर्षीची थीम होती. 2030 पर्यंत HIV साथीचा अंत करणं हे UNचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत तर त्याच्यातलं हेल्थ रिलेटेड जे तिसरं गोल आहे तर त्याच्यातला 3.3 मधला एक कंपोनेंट कॉम्बॅट HIV एड्स त्या ठिकाणी आहे. राईट. आपल्या नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी मध्ये पण आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दिसत आहेत. राईट. भारताची जर का याच्यामध्ये प्रगती जर बघितली तर भारतानं इंडिया HIV प्रोजेक्शन्स 2023 नुसार 25 लाख लोक HIV सोबत सध्या भारतामध्ये जगत आहेत, ज्यामध्ये प्रौढांमध्ये 0.2% प्रमाण आहे. 2010 पासून नवीन संसर्ग 44% कमी झालेले आहेत. जागतिक स्तरावरती हे संसर्ग कमी होण्याचं प्रमाण 39% आहे. मात्र भारतामध्ये हे प्रमाण 44% म्हणजे जागतिक स्तरावरच्या घसरणीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. म्हणजे हे पॉझिटिव्ह इंडिकेटर आहे की भारताची एड्स विरुद्धची लढाई जी आहे तर त्याच्याबद्दल. राईट. HIV एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 2017 मध्ये करण्यात आलेला आहे. बघा, HIV ग्रस्त लोकांच्या हक्कांचं संरक्षण हा कायदा करतो आणि त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल जो भेदभाव केला जातोय तर त्याच्यास मनाई करतो. 1992 मध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम सुरू करण्यात आला. राईट. सो हा एक महत्वाचा कार्यक्रम जो आहे तर तो भारताच्या बाबतीमध्ये मानला जातो एड्स कॉम्बॅटच्या बाबत. राईट. सो अशा सगळ्या गोष्टी एकंदरीत HIV एड्सच्या बाबतीत आहेत. मेन इंडिकेटर्स इथं कोअर गोल्स ऑफ नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम 5 चे आहेत. सो ही 5th फेज जी आहे तर ती 2021 ते 26 अंतर्गत राबवली जाताना दिसते. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं फ्लायर डायरेक्टली इथं लिंक केलेलं आहे. रिड्यूस अॅन्युअल न्यू HIV इन्फेक्शन्स बाय 80% फ्रॉम 2010 बेसलाईन. म्हणजे 2010 ची जी बेसलाईन आहे त्याच्या तुलनेमध्ये वार्षिक स्वरूपातले जे HIV इन्फेक्शन आहेत ते 80% कमी करणं हे त्याचं टार्गेट आहे. रिड्यूस एड्स रिलेटेड मॉर्टॅलिटीज बाय 80% फ्रॉम 2010 बेसलाईन. 2010च्या आधारभूत वर्षाच्या तुलनेमध्ये HIV एड्समुळे होणारे मृत्यू हे 80% कमी करणं हे दुसरं टार्गेट आहे. एलिमिनेट व्हर्टिकल ट्रान्समिशन ऑफ HIV अँड सिफिलीज मदर टू चाइल्ड. राईट. सो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं HIVचं जे ट्रान्समिशन होत आहे किंवा मातेकडून बाळाला जे HIVचं ट्रान्समिशन होत आहे तर ते त्या ठिकाणी कमी करणं किंवा रोखणं हे एक टार्गेट आहे. प्रमोट युनिव्हर्सल ऍक्सेस टू क्वालिटी STI RTI सर्व्हिसेस फॉर ऍट रिस्क अँड व्हल्नरेबल पॉप्युलेशन. राईट. तर त्या आरोग्य सुविधा ज्या आहेत तर त्या HIV रिलेटेड सेवा ज्या आहेत तर ते व्हल्नरेबल पॉप्युलेशनला प्रदान करणं.
आणि इलिमिनेट HIV एड्स रिलेटेड स्टिग्मा अँड डिस्क्रिमिनेशन. राईट. सो हे एक त्या ठिकाणी आहे. तर ही 5 मेन टार्गेट्स आपल्याला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या 5व्या टप्प्यामध्ये दिसतील, जो टप्पा 2021 ते 26 मध्ये राबवला जातोय. बघा, ग्लोबल लेवलचं आधी बघितलं आणि लगेच टार्गेट कशाला केलं इथं पण केलेलं दिसतं. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन कधी साजरा केला जातो? 3 डिसेंबर हा दिवस जो आहे तर तो आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 1992 पासून संयुक्त राष्ट्र संघानं ह्याची सुरुवात जी आहे तर ती केलेली आहे. राईट. अपंगत्वाच्या समस्या समजून घेणं, त्यांची ऍक्सेसिबिलिटी वाढवणं, त्यांना सर्वसमावेशन त्यांचं व्हावं यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टींवरती फोकस याच्यामध्ये केला जातो. या वर्षीची जी थीम आहे तर ती सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व समावेशक समाजांना प्रोत्साहन देणं अशा स्वरूपाची होती. आता याच्या रिलेटेड फॅक्ट्स जर का बघायच्या झाल्या तर 1981 हे आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष साजरं करण्यात आलं आणि 1983 ते 92 हे संयुक्त राष्ट्रांचं अपंग व्यक्तींचं दशक म्हणून साजरं करण्यात आलेलं दिसतं. राईट. अजून 3 डिसेंबर 2015 साली भारतामध्ये सुगम्य भारत नावाचं अभियान सुरू करण्यात आलं. सुगम्य भारत अभियान किंवा त्याला ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेन असं पण त्या ठिकाणी म्हटलं जातं. ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेन. सो या ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेनच्या अंतर्गत आपल्याला असं लक्षात येईल की दिव्यांग स्नेही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा दिव्यांग स्नेही पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरती भर आहे. त्यामुळे तुम्ही रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल, तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग स्नेही इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तर ते पाहता. तर तोच उद्देश 3 डिसेंबर 2015 ला चालू केलेल्या, 15 का 14 असेल आय गेस, मला कन्फ्युजन आहे, पण त्यावेळी चालू केलेल्या ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेनचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी होता. नेक्स्ट, रियाध मेट्रो जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस ट्रेन नेटवर्क. ड्रायव्हरलेस मेट्रो म्हणजे अशी मेट्रो की ज्याच्यामध्ये ड्रायव्हरच नाही, आणि अशी जगातली सर्वात लांब ड्रायव्हरलेस ट्रेन नेटवर्क कुठलं झालेलं आहे तर सौदी अरेबियातल्या रियाध मेट्रोचं झालेलं आहे. किती किलोमीटर लांबी आहे? सध्या 176 किलोमीटर लांबी आहे आणि ही जगातली सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क म्हणून त्याची नोंद जी आहे तर ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. अधिकृतपणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं रियाध मेट्रोला सर्वात लांब नेटवर्क असलेली ड्रायव्हरलेस मेट्रो म्हणून दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये याच्याबाबतची घोषणा जी आहे तर ती एका अहवालाच्या माध्यमातून औपचारिकरित्या करण्यात आली. आता हा मेट्रो प्रकल्प आहे त्याचं नाव आहे किंग अब्दुल अझीज प्रकल्प. राईट. सो ज्याच्यामध्ये बेसिकली वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स त्या ठिकाणी आहेत. ह्या मेट्रोचं जे जाळं आहे त्याचं कमांड अँड कंट्रोल सेंटर एका ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या थ्रू हे ऑपरेशन्स जे आहेत तर ते सगळे ड्रायव्हरलेस मेट्रोचे केले जाताना दिसतात. नेक्स्ट, सिंगल लाईनर मध्ये बघा बरं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव 4 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरील 22व्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या मंत्रिस्तरीय बैठकीचं सह अध्यक्षपद जे आहे तर ते त्यांनी भूषवलेलं आहे. राईट. सो येस, इन जनरल 1 डिसेंबर ते 3 डिसेंबरच्या या चालू घडामोडी होत्या, ज्या डिटेल स्वरूपामध्ये आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आता 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 4 डिसेंबर ते 6 डिसेंबर अशा पद्धतीनं 3 दिवसाचा फोकस करण्याचा प्रयत्न आपण करूया. राईट. तर भेटत राहूयात अशाच प्रकारे करंट अफेअर्सच्या अनालिसिस सह आपल्या करंट क्लाउड्स करंट अफेअर्स सिरीज मध्ये चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती.
तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.